ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय दुसरा. सांख्ययोग. कर्मयोग विवेचन भाग 10. ओव्या आहेत 264 ते 266 आणि गीतेचा श्लोक आहे 47. मागच्या श्लोकात भगवंतांनी वेद त्रिगुणात्मक आहेत व त्याचा उपयोग मनुष्याने विवेकाने करावा असं सांगितलं होतं. आता तो विवेक कोणता, त्या वेदांचा आपण उपयोग कसा करायचा ते या श्लोकात सांगत आहेत. श्लोक 47. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर्मा ते संगोस्त्व कर्मणी. या श्लोकाचे 2 अर्थ संभवतात. गीतेतील मागच्या श्लोकांचा संदर्भ लक्षात न घेता असा अर्थ केला जातो की तुला फक्त कर्माविषयी अधिकार आहे, कर्मफलाविषयी तू इच्छा धरता कामा नये. म्हणजे कर्मफलाला हेतुभूत तुला कधी होता उपयोगी नाही आणि कर्म न करण्याविषयी मनाचा कल तू होऊ देऊ नकोस. मागील श्लोकाचा संदर्भ लक्षात घेतला तर असा अर्थ होतो की हे अर्जुना, तुला कर्म करण्यास सांगण्यापुरताच वेदांचा अधिकार आहे. त्या कर्माचे फलही तू स्वीकारले पाहिजेस असे वेद तुला अधिकाराने सांगू शकत नाहीत. म्हणून तू कर्माच्या फलावर दृष्टी ठेवणारा होऊ नकोस किंवा कर्म न करण्याचा आग्रहही धरू नकोस. म्हणून ऐके पार्थ, याची परी पाहता तुझे उचित होय आता स्वकर्म हे. म्हणून अर्जुना ऐक, याच दृष्टीने पाहिले तर हे स्वकर्मच तुला यावेळी उचित आहे. आम्ही समस्तही विचारिले तवा ऐसेचे हे मना आले, जे न संडीचे तुवा आपुले विहित कर्म. आम्ही सर्व गोष्टींचा विचार करून पाहिला तेव्हा हे असेच आमच्या मनाला बरे वाटले की तू आपले विहित कर्म सोडू नयेस. परी कर्मफळी आसन न करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी, हे सत्क्रियाची आचरावी हेतुविन. परंतु कर्मफलाच्या ठिकाणी आशा ठेवू नये आणि निषिद्ध कर्म करण्याविषयीही प्रवृत्ती होऊ देऊ नकोस. हा सदाचारच निष्काम बुद्धीने आचरावा. शंकराचार्यांनी गीतेमध्ये संन्यास धर्म सांगितला आहे असे प्रतिपादन केलेले आहे. त्यामुळे त्यांनी कर्मयोगाला गौणत्व दिलेले आहे. या श्लोकाची पार्श्वभूमी स्पष्ट करताना ते म्हणतात की ज्ञाननिष्ठेचा अधिकार मिळण्यापूर्वी कर्माधिकार्याने कर्म केले पाहिजे. आणि श्लोकाचा अर्थ स्पष्ट करताना म्हणतात की कर्मात तुझा अधिकार आहे, ज्ञाननिष्ठेत नाही. कर्मण्येवाधिकार असते या श्लोकाचा अर्थ सामान्यपणे असा केला जातो की कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, फळावर तुझा अधिकार नाही. म्हणून तू कर्मफळाची अभिलाषा धरू नकोस व कर्मच न करण्याचा आग्रहही धरू नकोस. परंतु हा गीतेचा 47 श्लोक 42 ते 46 या श्लोकांच्या पार्श्वभूमीवर पाहिलं पाहिजे. 42 ते 44 या श्लोकात वेदवादरत लोकांची वेदांकडे पाहण्याची दृष्टी कशी असते ते सांगितलेलं आहे. वेदात सांगितले आहे म्हणून हे लोक काम्यकर्मात गुरफटलेले असतात. मनात स्वर्गाची इच्छा धरून नाना कर्मे यज्ञ करत असतात. हे लोक दुर्बुद्धी असतात. त्यांच्या बुद्धीला फाटे फुटलेले असतात. भोग आणि ऐश्वर यांना पूर्णपणे लालचावलेले असतात. काम्यकर्मे करून स्वर्गीय सुखोपभोग भोगण्याकडे त्यांची दृष्टी असते. आणि पुन्हा वेदानेच आम्हाला कर्म करण्याचा आदेश दिला आहे असा युक्तिवादही ते करतात. वास्तविक वेद सुद्धा त्रिगुणांनी युक्त आहेत आणि साधकाला तर निस्त्रैगुण्य प्राप्त करून घ्यायचं आहे, गुणातीत व्हायचं आहे. वेदांचे प्रामाण्य तर अबाधित आहे. अशा परिस्थितीत वेदांची आज्ञा पालन करायची की नाही त्याचे उत्तर श्रीकृष्णांनी 46व्या श्लोकात दिलं की तहानलेला मनुष्य जसा पाण्याने तुडुंब भरलेल्या सरोवराचा उपयोग करतो, आपल्याला हवे तेवढेच पाणी पितो, त्याप्रमाणे वेदाने सांगितलेली कर्मे करताना आपल्याला हितावह भाग असेल तेवढ्याचेच ग्रहण करावे. वेदात ग्रहण करण्यासारखा भाग कोणता ते ज्ञानदेवानी 256व्या ओवीत सांगितलं की त्यातील उपनिषदादी भाग आहे तो सात्विक आहे, त्या भागाचा स्वीकार करावा. आता या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध श्लोक येतो, कर्मण्येवाधिकार असते. तुला कर्म कर म्हणून सांगण्यापुरता वेदांना अधिकार आहे. कर्माचे फलही तू भोग असे वेद तुला अधिकारवाणीने सांगू शकत नाहीत. कारण वेदामध्ये वर्णाश्रम कर्माविषयी स्पष्ट आज्ञा असते. त्याप्रमाणे कर्माच्या फळाच्या स्वीकाराविषयी काहीही आज्ञा नसते. म्हणून वेदाने सांगितलेले कर्म तेवढे करावं व त्या कर्माच्या फळाची इच्छा करू नये.
इच्छा केल्यावरच ते फळ कर्त्याच्या पदरात पडणार आहे. इहजन्मने जन्मांतरेच्या फल प्राप्त्यर्थम असा संकल्प करून जर आपण कर्म केलं तर ते कर्माचे फळ या ना पुढच्या जन्मात नक्कीच प्राप्त होणार आहे. पण कर्तव्य कर्माची आज्ञा केली आहे म्हणून मी हे कर्म करीत आहे, त्या कर्माचे फळ भोगण्याची आपली इच्छा नाही असे मनात धरून कर्म केले तर त्या कर्माचे फळ भोगावे लागणार नाही. या श्लोकात भगवंतांनी निष्काम कर्मयोगाचा पाया जे कर्म त्याची फळापासून ताटातूट केली. कर्म वेगळे व त्याचे फळ वेगळे. मग वेदाने कर्म करण्याची आज्ञा दिली आहे ना, तर कर्म कर, पण त्या कर्माच्या फळावर दृष्टी ठेवू नको. म्हणजे वेदाने कर्म करण्याची आज्ञा केली आहे तिचे पालन केल्यासारखं होतं व फलत्याग केल्याने वेदाच्या आज्ञेचे उल्लंघन न होता कर्माच्या बंधनातून सुटता येते. म्हणून वेदांचा तुला कर्म कर असे सांगण्यापुरताच अधिकार आहे. कर्मणी एव अधिकार हा ते, त्या कर्माचे फळ पण उपभोग असे सांगण्याचा वेदाला अधिकार नाही. मा फलेषु कदाचन. म्हणून तू कर्माच्या फलावर दृष्टी ठेवणार होऊ नकोस. मा कर्मफल हेतुर्भूः. पण तसेच कर्मच करायचे नाही असा आग्रही धरू नकोस. मा ते संगः असतु अकर्मणे. श्रीकृष्णांनी सांगितलेल्या अशा दृष्टीमुळे कर्माचे फळ भोगावे लागते. म्हणून कर्मच करायचे नाही हा जो संन्यास मार्गी यांच्या पुढे प्रश्न निर्माण होत असतो तो निकाली निघाला. कर्म करायचे पण त्याचे फळ भोगावे लागता कामा नये असे वाटत असेल तर त्या कर्मफलाचा त्याग करायचा. म्हणजे फलाकडे दृष्टी ठेवून कर्म करायचे नाही, तर हे कर्म करणे आपले कर्तव्य आहे अशा बुद्धीनं कर्म करायचं. म्हणजे कर्मफलाच्या बंधनातून सुटता येतं. निष्काम कर्मयोगाचे हे बीज आहे की कर्ता या भावनेने कर्म करायचे नाही व त्या कर्माच्या फळावर दृष्टी ठेवायची नाही. अशा प्रकारे कर्म व त्याचे फळ यांच्याकडे वेगवेगळ्या दृष्टीनं कसं बघायचं ते भगवंतांनी या श्लोकात सांगितलेलं आहे. असे झाले असता कर्म करूनही त्या कर्माच्या फलाच्या बंधनातून सुटता येत असेल तर कर्मच न करण्याचा आग्रह धरण्याचे कारणच राहत नाही. म्हणून या श्लोकात कर्मयोगाचे 11वे सूत्र सांगितले. मा कर्म फल हेतुर्भूर्मा ते संगोस्त्व कर्मणी. तू कर्माच्या फळाचा हेतू धरू नकोस व कर्मच न करण्याचा आग्रहही धरू नकोस. म्हणून ज्ञानदेव टीकेत सांगतात की पार्था, अशा दृष्टीने पाहिलेस तर तुला स्वकर्म करणे हीच गोष्ट उचित आहे. आम्ही या सर्व गोष्टींचा विचार केला तेव्हा तू कर्म करावेस हेच आम्हाला योग्य दिसले. फक्त कर्म करताना एक गोष्ट लक्षात घे की परिकर्मफळी आस न करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी. हे सत्क्रियाची आचरावी हेतू विना. तू कर्मफळाची आस करू नको, निषिद्ध कर्मे करू नकोस आणि चांगली कर्मे हेतू मनात न धरता कर. आता कर्मफळाची आसक्ती धरू नको याचा अर्थ वाईट कर्मे करायला मुभा दिली आहे असा नाही. म्हणून ज्ञानेशांनी आणि कुकर्मी संगती न व्हावी असं मुद्दाम सांगितलेलं आहे. ज्ञानदेवांनी 232व्या ओवीत जी वज्र कवचाची उपमा दिली होती, ज्ञानदेवांनी 232व्या ओवीत वज्र कवचाची उपमा दिली होती. चिलखत घालून रणांगणावर युद्ध करून सुद्धा सही सलामत रणांगणावरून परत येता येतं. कर्मयोगातील बुद्धी ही त्या कवचाप्रमाणे आहे आणि ते सुद्धा साधे सुधे कवच नाही तर वज्राचे आहे. त्यामुळे वज्रासारख्या कठीण कवचरूपी बुद्धीने कर्म केले की त्या कर्माचा बंध कर्त्याला चिकटणार नाही. हे वज्र कवच कोणते? ज्ञानदेव सांगतात, परिकर्मफळी आसन करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी. हे सत्क्रियाची आचरावी हेतू विना. कर्म करताना कर्मफळाची इच्छा करायची नाही, वाईट कर्मे करायची नाहीत, चांगलीच कर्मे व ती सुद्धा निष्कामतेने करायची. हे वज्र कवच घालून कर्मरूपी युद्ध केले तर शत्रूच्या बाणांप्रमाणे असणारे कर्मफळ भोगावे लागणार नाही. ज्ञानदेवांनी येथे अधिकाराचा विचार मांडला नाही. सर्व बाजूने विचार भगवंतांनीच केला व युद्ध करणे हेच अर्जुनासाठी विहित आहे हे ठरवलं. फक्त हे कर्म फळाची आशा ठेवून करू नये, कुकर्माची प्रवृत्ती असू नये व सत्कर्म सुद्धा हेतूशिवाय आचरावं. श्लोकातील अकर्म या शब्दाचा अर्थ ज्ञानदेवाने कर्म न करणे असा न करता कुकर्म असा केलेला आहे. श्रीकृष्णांनी येथे वकिली बाणीने अर्जुनाला निरुत्तर केलेले आहे. संन्यास मार्गी यांनी या श्लोकावर टीका करताना अर्जुन अज्ञानी होता म्हणून त्याला कर्माचा अधिकार होता, ज्ञानाचा अधिकार नव्हता असा संदर्भाला सोडून अर्थ केलेला आहे. आणि नंतर गीता अर्जुनाला कर्म संन्यासाचाच उपदेश करते असं म्हटलेलं आहे. अशी परस्पर विरोधी वचने त्यांनी नोंदवलेली आहेत. आता कर्म करूनही त्याच्या फळाचा अभिलाष न धरता कर्मबंधनात सापडायचं नाही ही गोष्ट कशी साध्य करायची
त्याचे प्रतिपादन श्रीकृष्णाने पुढे सुरू केलेला आहे. तो भाग आपण उद्या पाहू.